सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे राज्य तसंच देशातल्या अनेक विद्यार्थ्यांसाठी त्यांची पहिली निवड असते. पूर्वेचं ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कमध्ये मोठी घसरण झालेली आपण पाहिली. मागील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये देशातील 100 उत्कृष्ट विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठ 37व्या स्थानावर होतं. तर 2025 या वर्षी तेच स्थान खालावून 91व्या स्थानापर्यंत घसरलंय. तसंच विद्यापीठात फूड कोर्टातही मिळणाऱ्या निकृष्ट अन्नाबाबतही सातत्यानं प्रश्न उपस्थित होत असतो. नुकतंच या फूड कोर्टातील अन्नामध्ये अळी आढळल्याची घटना समोर आली होती. यामुळे एकूणच विद्यापीठात विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि आरोग्य राम भरोसे असल्याचं दिसून येतंय. जाणून घेऊया याबद्दलच. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. मागील काही काळापासून पुणे विद्यापीठाची विविध शैक्षणिक पातळ्यांवर सातत्यानं होणारी घसरण हा चिंतेचा विषय बनलाय. राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सातत्यानं घसरणारी क्रमवारी या मुद्द्यावर राज्याच्या शैक्षणिक आघाडीवर काही ठोस पावलं उचलण्याची नितांत गरज येऊन ठेपली आहे. नुकतंच प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये आयोजित राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीच्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यापीठाशी संबंधित तब्बल 500 शोध निबंध मागे घेण्यात आले. यामुळे जागतिक संशोधन डेटाबेसमध्ये संस्थेच्या विश्वासार्हतेलाच एक प्रकारे धक्का बसून यामुळे 2025 सालच्या NIRFच्या मानांकनात पुणे विद्यापीठाची आणखीनच घसरण होण्याची शक्यता आहे. एकूणच पुणे विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचं दिसून येतंय. विद्यार्थ्यांचे शोध निबंध मागे घेणे, विद्यार्थी शिक्षक यांच्या समन्वयाचा अभाव, विद्यापीठातील मागील अनेक वर्षात मोठी भरती न झाल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील समन्वयाचा अभाव, विविध विभागातील विद्यार्थ्यांची अपुरी संख्या, काळानुसार कालबाह्य ठरत असलेले अभ्यासक्रम, अनेक अभ्यासक्रमासाठी 20 इतकी संख्या असताना 2-3 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणं, विद्यापीठात फूड कोर्टात मिळणारं निकृष्ट अन्न यामुळे अनेक पातळ्यांवर पुणे विद्यापीठाची नाचक्की होते. विद्यापीठातील निकृष्ट अन्नाबाबत विद्यार्थ्यांनी सुद्धा तीव्र प्रतिक्रिया दिल्यात. विद्यार्थी अभिषेक शेलकर म्हणाले, फूड कोर्टातील उपम्यात अळी आढळल्याची घटना ही अपवादात्मक नसून गेल्या 20 दिवसातील चौथी गंभीर घटना आहे. अळी, घासणी यासारखे प्रकार वारंवार समोर येत असताना अन्न सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. विद्यार्थी उदय पटेल म्हणाले की विद्यापीठाच्या गृह व्यवस्थापन विभागानं 18 मे 2026 रोजी काढलेल्या सूचनेनुसार हाफ भोजन थाळीच्या स्वरूपात करण्यात आलेले बदल विद्यार्थ्यांशी चर्चा न करता लागू करण्यात आलेत. भोजनगृह समितीतील विद्यार्थी प्रतिनिधींना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय लोकशाही तत्वांना धरून नाहीत. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय पुनर्विचारासाठी समितीसमोर ठेवावा व विद्यार्थी प्रतिनिधींना निर्णय प्रक्रियेत प्रभावी सहभाग द्यावा. एकूणच पुणे विद्यापीठाचा सातत्यानं निकृष्ट नियोजन आणि शैक्षणिक पातळीवर घसरणारा दर्जा हा चिंतेचा विषय बनलाय. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या निकृष्ट जेवणामुळे त्यांच्या आरोग्याशी विद्यापीठ व्यवस्थापन खेळ करत आहे. त्यामुळे आता पुणे विद्यापीठाचा एकूणच विविध स्तरावरचा भोंगळ कारभार समोर येतोय. यामुळे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रश्न निर्माण झालेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? विद्यापीठाचा दर्जा वाढवण्यावर भर देण्यासाठी नक्की काय करायला हवं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.